नमस्कार. लाईफ डायरीज बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. संक्रांत जवळ आली की बऱ्याच गोष्टींचे वेध लागतात, जसे की पतंग, तिळगुळ, तिळाचे लाडू, रथसप्तमी, पहिली संक्रांत, लहान मुलांचे बोरनान, काळ्या कपड्यांची खरेदी आणि असे बरेच काही. बायकांना तर आता या वर्षी संक्रांतीला काय वाण द्यायचं याची चिंता लागते. पूर्वी स्त्रियांना कुठेतरी एकत्र भेटता यावे म्हणून सुरू झालेली ही हळदी कुंकवाची प्रथा अजूनही चालू आहे. तेव्हा वाण म्हणून काहीतरी छोटीशी वस्तू दिली जायची, कारण मुख्य हेतू हा भेटीगाठी असायचा. मात्र आता हौस आणि प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी वाण म्हणून देण्याची पद्धत सुरू झाली आहे. दरवर्षी नवीन काय वाण द्यायचा, किती बायकांना बोलवायचं, तिळाचे लाडू द्यायचे की तिळाची वडी द्यायची, असे सगळे प्रश्न असतातच. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता नसली आली तरीही तुम्ही यावर्षी वाण म्हणून काय देऊ शकता याचे काही पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर यातले काही ऑप्शन्स आवडले तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. महिलांच्या वॉर्डरोबमध्ये अनेक फॅन्सी वस्तूंचा समावेश असतो. तुम्हीही हळदी कुंकवासाठी वाण म्हणून एखादा साडी प्रिंट असलेला बटवा देऊ शकता. स्टोनवर्क असलेले प्लास्टिकचे हळदी कुंकवाचे पंचपाळं हे सुद्धा तुम्ही एक छान ऑप्शन म्हणून देऊ शकता. चांदीचे पॉलिश असलेले हळदी कुंकवाचा करंडा आणि दिवा हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकता. वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्वात हटके पर्याय म्हणजे तुळशीचं रोप. तुळशीचे अनेक आरोग्यवर्धक फायदेही आहेत, त्यामुळे तुम्ही हळदी कुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता. सध्या राज्यभरात प्लास्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या वाण म्हणून देऊ शकता. नव्या वर्षाला सुरुवात झाली असून काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी कॅलेंडरची गरज असते, त्यामुळे तुम्ही एखादं पॉकेट कॅलेंडरही देऊ शकता. अनेकदा बाजारांमधून आणलेल्या भाज्या किंवा फळं फ्रीजमध्ये ठेवताना प्लास्टिक बॅगचा वापर करण्यात येतो, परंतु प्लास्टिक बंदीमुळे बाजारात त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. अशावेळी तुम्ही फ्रीज बॅग्सचा वापर करू शकता. अनेकदा लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो, म्हणजेच लोकांना जेवढं चविष्ट पदार्थ खाऊ घालणार तेवढं तुम्ही त्यांच्या हृदयात महत्त्वाचं स्थान मिळवाल, असं आपण नेहमी ऐकतो. त्यासाठी तुम्ही एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देऊ शकता. अनेकदा घरांमध्ये काही हर्बल सीड्स ठेवले जातात, ज्यामुळे काही आरोग्याच्या समस्यांवर घरगुती उपचार करणं शक्य होतं. त्यासाठी तुम्ही वाण म्हणून हर्बल सीड्स देऊ शकता. सध्या हिवाळा सुरू असून मॉइश्चरायझरचं छोटंसं पॅकेट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. सध्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आपले हात स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करू शकता. सध्या सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. ग्रीन टी यापासून सुटका करण्यासाठी मदत करतो, त्याचप्रमाणे ते हेल्दी असल्यामुळे फायदेशीर ठरतं. घरामध्ये रोजच्या वापरात टिश्यू पेपर अत्यंत फायदेशीर ठरतात, त्यामुळे तुम्ही हळदी कुंकवासाठी वाण म्हणून टिश्यू पेपर देऊ शकता. महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. अनेकदा ठेवणीतल्या आणि महागड्या साड्या अशाच कपाटात ठेवल्या जातात, त्यापेक्षा त्या साडी कवरमध्ये ठेवल्याने फायदा होतो. साडीही व्यवस्थित राहते आणि वाण म्हणून देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बायकांचं हे एक बरं असतं, एक बॅग आहे म्हणून दुसरी नको, असले काहीही नखरे नसतात. अर्थात बायकांच्या प्रत्येक प्रकारात इतक्या व्हरायटीज असतात की दोन गोष्टी एकसारख्या होतच नाहीत. आता हेच पाहना, साधी बॅग भेट म्हणून द्यायची म्हटलं तर कितीतरी ऑप्शन्स आहेत. पोटली बॅग आहे किंवा पटवा आहे, मोबाईल पाऊच आहे, स्लिंग बॅग आहे. चालायला किंवा फिरायला जाताना मोबाईल, घराची किल्ली आणि काही पैसे या स्लिंग बॅगेत टाकले की हात मोकळे आणि छान फिरणं होतं. यात रेक्झिन आणि कापडी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात क्लचेसही आहेत. रोज वापरता येण्याजोगे आणि सणासमारंभाला वापरायचे असे दोन्ही पर्याय आहेत. आजकाल पैठणी साड्या आणि ड्रेसेससोबत पैठणी मटेरियल छोट्या पर्सेस पण खूप चालतात. त्यातही हातात धरायची आणि खांद्याला किंवा मनगटा शेजारी अडकवायची अशा दोन्ही पद्धतीच्या पर्सेस मिळतात. ज्वेलरी बॉक्सेसमध्ये कापडी आणि आर्टिफिशियल ब्रोकेडचे
ज्वेलरी बॉक्सेस बाजारात सगळीकडे दिसतात. वेगवेगळ्या रंगातले हे बॉक्सेस भेट देण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतील. हवं तर त्यात छोटासा हातात धरायचा आरसा वगैरे सारख्या वस्तूही वाणासोबत ठेवता येतील. काही लोक वाण म्हणून साखर, फळ किंवा गुळाच्या लहान ढेपा देतात. प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा हे असे घरी नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ वाण म्हणून देणं खरंच सोयीस्कर आहे. ज्यांना असे वाण सामानातले पदार्थ द्यायचे नसतील त्यांच्यासाठी घरगुती लोणची आणि चटण्या देणं हाही एक चांगला पर्याय आहे. बऱ्याच ठिकाणी बचत गट किंवा काही स्त्रिया घरगुती लोणची चटण्या बनवतात. त्यांना मदत आणि एक उपयोगाची वस्तू दिल्याचं देणाऱ्या व्यक्तीला समाधान. संक्रांतीला अजून काही दिवस अवकाश आहे, पण थोडेच दिवस उरल्यानं हे लगेच करायला घ्यायला हवं. छोट्या पिशव्यांमध्ये रोपं रुजवून त्याचं वाण तुम्ही देऊ शकता. शहरात कुंड्यांमधली छोटी शेती होतेच आणि तुमच्या घराला अंगण असेल तर मग काय विचारता. विकत आणलेल्या वाणापेक्षा या वाणाचं खूप महत्त्व जास्त असेल. बांबूंपासून बनवलेल्या टी कोस्टर्स, वेतापासून बनवलेले लहान ट्रे, शोभेच्या वस्तू असंही काही वाण म्हणून द्यायला हरकत नाही. अशा वस्तू ऑफिसमधल्या टेबलावर किंवा बेड शेजारच्या स्टूलावर छान शोभून दिसतात. आजकाल पंजाबी ड्रेस तर सगळेच वापरतात, त्यामुळे मिक्स आणि मॅचच्या जमान्यात लेहरिया किंवा बाटिक दुपट्टे वाण म्हणून द्यायला छान दिसतील. प्लेन किंवा प्रिंटेड स्कार्फ छान दिसतात. आजकाल ब्रोकेडचेही स्कार्फ मिळतात. काही जणी ते अंगावर घेण्यापेक्षा त्याचा गणपतीला शेला म्हणून किंवा पूजेच्या वेळेस मूर्तीखाली अंथरायलाही वापरतात. कोणती वस्तू कुणी कशी वापरायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण फक्त उपयोगात येईल अशी वस्तू भेट द्यावी म्हणजे झालं. सध्या ओटी भरताना ब्रोकेडचे ब्लाऊज पीस सगळे देतात, पण कांथावर केलेले किंवा कमलाकरी, मधुबनी, वारली अशा प्रिंट्स असलेल्या ब्लाऊज पीस वाण म्हणून एकदम हटके प्रकार असेल पहा. धारवाडी खण हाही वाण म्हणून मस्त पर्याय असेल. सध्या छान डेकोरेटेड अशा पूजेच्या थाळ्या मिळतात. रोज वापरायला आणि औक्षण करायला अशा दोन्ही वेळेस उपयोगी पडणारा प्रकार आहे हा. गेल्या वर्षभरात बांगड्या आणि वाट्या वापरून काढायच्या रांगोळ्यांचं प्रस्थ सुरू झालंय आणि आपल्या ठिपक्यांच्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या मागं पडल्या आहेत. पण वेळ नसेल तेव्हा किंवा आता ही रांगोळी आणि रंग कुठे ठेवले रे देवा असा प्रश्न पडतो तेव्हा कुंदन रांगोळ्या पटकन हाताशी असलेल्या बऱ्या असतात. त्यातले तुकडे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले की प्रत्येक वेळेस वेगळी डिझाईन बनते, ती वेगळीच. प्लास्टिक बंदी झाली आहेच, त्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या बॅगा सतत लागत असतात. म्हणून ज्यूट बॅग्स हा भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुमच्या बजेटप्रमाणे लहान किंवा मोठी बॅग तुम्ही भेट म्हणून देऊ शकाल. ती वापरली जाईलच याची हमखास खात्री आहे. काही समाजसेवी संस्था किंवा काही स्त्रिया घरगुती व्यवसाय म्हणून कॉटनच्या बॅग्स बनवून विकतात. या बॅगचाही तुम्ही भेट देण्यासाठी विचार करू शकाल. उदबत्ती घर तसं प्रत्येकाच्या घरी असतंच, पण त्यातही ते थोडे डेकोरेटिव्ह असेल तर खास प्रसंगासाठी राखून ठेवलं जातं. उभं किंवा आडवं असे दोन्ही प्रकार त्यात येतात. उभी उदबत्ती घर साधी असतात, पण आडव्यांमध्ये बरीच कलात्मकता दिसून येते. असंच धूप जाळण्यासाठीचं घरही भेट म्हणून देता येईल. वरून झाकण असलेल्या पितळी दिव्याचा सुद्धा तुम्ही यासाठी विचार करू शकता. मीनाकरी काम केलेले मेटलचे वेगवेगळ्या आकारातले चौरंग आजकाल सर्रास मिळतात. पूजेच्या वेळेस त्यावर दिवा, फळ किंवा दुधाची वाटी असं काहीही ठेवता येतं. बुद्ध्यात्मक, विकसनशील किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या शाळेत सुंदर तोरण, काचेचे दिवे, डेकोरेटिव्ह मेणबत्त्या, बॅग्स अशा बऱ्याच वस्तू बनवल्या जातात. तुमच्या आसपास एखादी संस्था असेल तर तुम्ही त्यांच्याकडून या वस्तू विकत घेऊ शकाल. तुपाचं भांडं, छोट्या काचेच्या बरण्या, मेलामाईनचे ट्रे किंवा थोड्या मोठ्या आकाराचे मिक्सिंग बाउल्स हे भेट द्यायला चांगले ऑप्शन्स आहेत. ड्रायफ्रूट्स किसण्याची किसणी जवळजवळ सगळ्यांकडेच असते, पण तरीही बजेटप्रमाणे तुम्ही ती द्यायची की नाही याचा विचार करू शकता. या यादीत आम्ही रुमाल, नॅपकिन, प्लास्टिकच्या बरण्या, हळदी कुंकवाचं पंचपाळं अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांना मुद्दाम घेतलं नाहीये. तरीही वाण देण्यासारख्या अजून असंख्य गोष्टी आहेत. मुळात बायकांना छोटंसं जरी गिफ्ट मिळालं तरी त्या खूप खुश असतात. त्यामुळे हे वाण खूप महागाचं किंवा खूप हटके वगैरे असायलाच हवं असं काहीही नसतं. ठेवणीतल्या साड्या नेसायच्या, दागिने घालायचे, मेकअप करायचा आणि मैत्रिणींसोबत साड्या, दागिने, पाककृतींच्या गप्पा मारण्यासाठी हळदी कुंकू आणि वाण हे एक निमित्त आहे. तर
अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडच्या आयडियाज तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आजच्या व्हिडिओचा उपयोग होईल. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या अशा इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.